वेलकम टू माय न्यू यूट्यूब चॅनल समीक्षा गडदरे. तर हा आहे आपला ब्लॉग नंबर 03. तर हा आहे तिसरा ब्लॉग आणि खूप दिवसानंतर ब्लॉग टाकते. जवळ आता 9-10 महिने झालं ब्लॉग नाही टाकला. तर आता ब्लॉग येतील कंटिन्यू. आता गणपती वगैरे येणार आहेत. तर आता आम्ही चाललो आहे आमच्या रानात शेतात, कारण आज आहे आमच्या पोल्ट्रीवर येणार आहेत उद्या पिल्लं. आमचं एसी पोल्ट्री फार्म आहे, तर त्यावर येणार आहेत आज पिल्लं. तर ती पिल्लांना त्यांच्या येण्याचे स्वागत, तयारी, त्यांचे खाण्यापिण्याचं बघावं लागते. बोर्डिंग करायचं आहे, तर ती बोर्डिंग करण्यासाठी चाललो आहे. आणि आता गाडी काही जाऊ शकत नाही रानात, कारण कंटिन्यू 4 दिवस पाऊस झाला इकडं. तर त्याच्यामुळं गाडी काही जात नाही, कारण रोड तुम्हाला बघायचा आहे. हे वा, ये क्या मेरा देश बदल रहा है, बड़ा आगे बढ़ रहा है. खूप सारा चिखल, पुढं तर अजून खतरनाक ऑफ रोडिंग आहेत, तर ती पण बघा तुम्ही. आणि मी माझी बहीण चाललो आहे आता. घरची सगळी पुढे गेलेत, पण आता आम्हाला मागून बोलवले, सो आता आम्ही चाललो आहे दोघी मागून. तर आता जातो. आता खूप काम आहे, तर रात्र होईल काम करता करता. कॉलेजवरून आलो आत्ताच आवरून वगैरे, रानात चाललो आहे शेतात. तर शेडवर काम करायचं, काम झालं की घरी जायचं. आज तुम्हाला दाखवणार आहे काय काय काम असते शेडमध्ये, कसं काय. तर एन्जॉय करा गाईज ब्लॉग. तर ह्या ब्लॉगमध्ये मला जास्त काय बोलता येणार नाही. मी म्युझिकच टाकीन आणि क्लिप टाकीन, त्याच बघा तुम्ही. कारण की मला काम आहे, त्याच्यामुळे माझी बहीण जसं आता शूट करेल त्याच्यानुसार बघा तुम्ही कसं काय काम. तरी पण मी मधून बोलायचा प्रयत्न करील. तर चाललो आहे आता. पेरू दिला हिने एक खायला, तर पेरू खाती. तर आता जातो आता आम्ही घरी कुठलं, शेडवर जातो. आता शेडवर काम करून मग घरी जातो. तर चला भेटूया तुम्हाला आमच्या शेडमध्ये. तब तक के लिए कंटिन्यू. अक्षरशः 5 मिनिटाचा रोड आहे, पण आम्हाला रानात पोचायला पूर्ण 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत. 5 मिनिटाच्या रोडला जर 20 मिनिटं लागत असतात. आणि इतकं खतरनाक ऑफ रोडिंग चाललं आहे ना आमचं, काय सांगायचं तुम्हाला. खतरनाक रोड झाला पाहिजे गाईज, आपल्याला रोडची गरज आहे. खूप कंडिशन बेकार आहे, बेकार. तुम्ही बघा, तरी अजून पोचलं नाही आहे. आता आम्हाला घरनी निघून झाल्यात 20 मिनिटं, तरी पण आम्ही पोचत नाही आहे. मग कितीही भंगार रोड झाला आहे आमचा चिखलनी बघा. आता आम्ही आलो आहे आमच्या रानात, एक्झॅक्ट पोचलो जस्ट आत्ताच. तर तुम्हाला आमची दाखवावं म्हणलं रान कसं काय. हे बघा आमची विहीर दिसते का, ही आमची विहीर आहे. तर आता आमची झाली आहे जी बेड असतो खालचा, ते तांदळाच्या वरचं जे असतं, ते कचरा येतो ना, तो त्याला तुस म्हणतात. तर ती आता असते त्याच्या खाली, कोंबड्यांच्या खाली. त्याच्यावर आता पेपर हातरायचा आधी. तर आता तुस पांगवली आम्ही एवढी सगळी, अजून पूर्ण शेडभर पांगवायची. तुस पांगवल्यावर त्याच्यावर आता तो पेपर दिसला तिने दिसतो तुम्हाला, तो रोल करत चालवला इथं. तर ते पेपर हातरायचा त्याच्यावर. आणि ही काय आहे, ही आहे भांडं. ह्याच्यात खाणं असतं त्यांचं, खाद्य त्यांचं, जे त्यांचं जे खाद्य कंपनी देते ती आता ॲटोमॅटिक येतं. आणि हे पाईप पाणी प्यायचं आहे त्यांचं. हे असं केलं, असं त्यांनी टोची मारली इथं की पाणी येतं. बघा पाणी आता बंद आहे, तर आता असं पाणी येतं. तर हे बघा, हे आहे मेन होपर म्हणतात ह्याला, इसको बोलते है होपर. बडा बहुत है दिखने रहा. इसमें ह्याच्यात असं धान्याची पोती टाकायची 4-5 बसतात ॲट अ टाईम. आणि मग त्यातून ॲटोमॅटिक ज्या भांड्यात संपले ती ॲटोमॅटिक हिथलं ज्या कोंबडीच्या भांड्यातलं संपले तिथं ॲटोमॅटिक येतं खाद्य, आणि मग ती खातात. आणि असं आहे सगळं ॲटोमॅटिक सिस्टीम आहे. आतापर्यंत एवढी सगळी भांडी अशी
खूप सारी भांडी आहेत. आता 14,000 पक्षी, 14,000 पक्षी म्हणल्या बघा किती भांडी. ही आता ती दिसते तुम्हाला. एवढं सामान आतापर्यंत वाहून ठेवलं आहे आम्ही तिथपर्यंत. अजून खूप सारे बाकीचं राहिलेलं आणतो. तर बघा पुढं ब्लॉग कंटिन्यू. For a while, sleeping like a thief, like a thief. The curiosity keep the cat alive, you see. काम संपलं. आता वाजल्यात 9. आता चाललो आम्ही घरी. हालत टाइट हो गई आज तो. फाइनली काम खत्म हो गया. बहुत ज़्यादा बुरी हालत हो गई. तर गाइस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आजच्यासाठी एवढंच बास. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.